सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है, कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से उसको हम लोग अभी और सामने लेके जा रहे हैं। जिसमें जैसे आपको पता है कि अपना सैटरडे का, आज जैसे सैटरडे है, सैटरडे का अपना रीजनिंग का दिन रहता है, सॉरी सॉरी मराठी का, लेकिन और फ्राइडे को अपना रीजनिंग का रहता है। हुआ ऐसे कि कल थोड़ा सा कुछ तो भी टेक्निकल, पता ही है आपको कैसा था अपना, तो उसके चलते कहीं ना कहीं रीजनिंग प्रॉपर नहीं हो सका और ना ही मराठी हो सका। तो दोनों को आज कंबाइन करने की कोशिश करते हैं और सीखने की कोशिश करते हैं, चलेगा? है ना? तो देखो बड़ा, आज का ये लेक्चर आपका रीजनिंग भी होगा, मराठी भी होगा, ठीक है? तो रीजनिंग मध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत, तर जुळणारी आकृती बघणार आहोत, ठीक आहे? आणि मराठीमध्ये काय बघणार आहोत, तर सर्वनाम आणि त्यानंतर एक अजून उतारा। जसं दर शनिवारी आपण एक दोन उतारे कंटिन्यू करत असतो त्या बाबत, बस बाकी काय नहीं, ठीक है ना? तो चलो बच्चा स्टार्ट करूंगा। मैं स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, बस कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा और अपने दोस्तों में जरूर इख्तियार कीजिएगा। तो चलो शुरुआत करते हैं। बोलो भारत माता की। बहुत बढ़िया बच्चा, बहुत बढ़िया। चलो देखो, तर जुळणारी आकृती नेमकं काय असते रे? काय वाटतं तुम्हाला जुळणारी आकृतीमध्ये काय असायला पाहिजे? बस सरळ सरळ बिलकुल जसाचा तसा जुळणारी म्हणजे जुळवा। जुळवा तुम्ही बघितलाय का? तुमच्या क्लास वगैरे मध्ये आहेत का? बिलकुल सारखे दिसतात का? जुळवा पिक्चर आहे म्हणते, पाय बिलकुल सारखे, ओळखूच नाही सकत। हा राम हो का श्याम, हे गीता हो का सीता, अरे हा पप्प्या हो का डब्या हो, समजला का? म्हणजे दिसायला बिलकुल सारखे असतात, समजलं का? दिसायला काय असतात? बिलकुल सारखे असतात बाळांनो, हा लक्षात घ्या, समजलं? ठीक आहे, तर चला त्या रिगार्डिंग काय काय एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला जज करायला थोडंसं तुम्हाला स्वतःला बरं होणार, ठीक आहे? तर हा बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, ओके? बघा बाळांनो, याला कसं डील करायचं याबद्दल आता समजून घेऊया। थोडंसं कसं, हा ब्राईटनेस जास्त असल्या कारणाने कुठे नाही कुठे थोडंसं लाइटिंग आपल्याकडे तितकी छान नाही आहे। आपण प्रयत्न करत आहोत की छान पद्धतीने अजून करण्याचा, तर लवकरच ते छान होणारच, ठीक आहे? आणून ठेवले आहेत पण दिमाग खराब लावले नाही आहेत अजून, हो ना का? आणून कम से कम मला वाटते 15-20 दिवसापेक्षा जास्तच झाले असतील तितक्या, एखाद महिना, अरे बाबा का? ठीक आहे, तर चला लवकरच लावू, उद्या लावण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे? बघा चला बघा बाळांनो, बघा तर बघा काय प्रश्न कसा असतो की पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे, म्हणजे या बाजूला हे ही डाव्या बाजूला काय दिलेली आहे, एक असं प्रश्न दिलेला, म्हणजे एक चित्र दिलेलं आहे, आणि उजव्या बाजूला ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, आणि त्या उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान बिलकुल जुळवा अशा आकृतीची निवड तुम्हाला करणे आहे, आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करणे आहे। हे असे भारी भरकम शब्द वापरतात ना गा ते लोक, असा वाटते कधी कधी का काव प्रश्न आहे, टेन्शन घेवायचा नाही, सीधा सीधा का म्हणाचा, जुळणारी आकृती म्हणजे जुळवा, त्याचा जुळवा भाऊ तुम्हाला बघणे आहे, ठीक आहे? तर पहा आता जुळवा भाऊ बघत असताना, अशा टाइपचे प्रश्न करत असताना एक साधा सुद्धा नियम लावायचा। पाय काय नियम लावायचा? बिलकुल साधा सुद्धा, कसा? कोणाचा हात पकडाचा, कोणाचा नाक पकडाचा, कोणाचा डोरा पकडाचा, कोणाचा पाय पकडाचा, कोणाचा डोरे पकडाचे। आता म्हणा सर येईल कुठचे डोरे, तर सांगतो ना, हळूहळू हळूहळू जाऊ आपण समोर, ठीक आहे? तर बघा सांगण्याचा माझा उद्देश म्हणजे काहीतरी एखाद्या गोष्टीला पिन पॉइंट करणे आणि तेच पर्यायामध्ये दिलेल्या प्रत्येक आकृतीमध्ये मॅच करण्याचा प्रयत्न करणे, बस, याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही। बोलो भारत माता की। तो भाऊ मैं क्या बोला, ये इसका पेट्रू नीचे दिख रहा है, अरे पेट्रू नीचे दिख रहा है कि नहीं दिख रहा है, और इसका पेट्रू नीचे खाली हो गया भाई, ये तो जिंदगी में नहीं हो सकता। रीजनिंग मध्ये एक गोष्ट सांगतो अजून पुन्हा, की रीजनिंग मध्ये 4 पर्यायापैकी कोणता पर्याय दिमाग खराब होणारच नाही हे बघा,
आपोआप तुम्हाला कोणता पर्याय आहे उत्तराच्या स्वरूपामध्ये तो भेटून जाणार. समजला का? कटपीट करण्याचं काम जरूर करायचं. मी काय म्हटलं बाळा, 6 प्रश्न तुम्ही बोलणार नाही. 6 प्रश्न मी समजावून देणार आहे. 6 प्रश्न झाल्यावर 60 प्रश्न तुमच्यासाठी आहे. टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, त्यापैकी 20 प्रश्न मी सांगेनच, टेन्शन नाही. ठीक आहे, अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 60 प्रश्न, पण त्याच्या रिगार्डिंग लाईव्ह क्लासमध्ये आपण तुम्हाला जसं मी फाईल पाठवणार आहे ना आता, सायंकाळपर्यंत सॉल्व्ह करून ठेवाल 60चे 60. कारण की लाईव्ह क्लासमध्ये मी त्याच्या रप आन्सर सांगणार आहे. समजला का? मग चालेल का तसं? अच्छा ठीक आहे. तर 6 मी सांगतो आणि मग तुमच्याकडून. ठीक आहे, हाँ ठीक है. तो देखो क्या पहला देखो कि काम क्या भाई, की भाई कोणता गटात म्हणतो कोणता पर्याय चुकीचा आहे ते बघा. आपोआप बरोबर वाला तुम्हाला भेटून जाणार. बेटा तर याचा हा पोट मस्त असा होता, हा काउंट असा झाला, कॅन्सल. याचा पोट बरोबर वाटते, याचा पोट बरोबर वाटते, याचा पोट बरोबर वाटते. आता त्याच्यानंतर हा बाण असा फेकते. कसा फेकते? असा फेकून राहिला. हाय हा तर पहिलेच मेला. अरे बापा, हा बाणच्या गुल्या केव्हापासून झाला, म्हणून हा सत्यानाशी झाला, मेला तो. त्याला मतलबच नाही, तर बाण पाहिजे होता. आहे का? नाही. त्याच्यानंतर आता हे 2 पैकी उत्तर आहे भाऊ. चला, या पोटूनही काम केलं आणि बाणानेही काम केलं. आता हा असा आहे, याच्या पोटी आहे, हाही असाच आहे, हाही असाच आहे. ठीक आहे म्हणा. आता त्याच्या अंदर भाऊ, याच्या अंदर 2 अळ्या घुमून राहिल्या का नाही? हा एक अडी आणि हा दुसरी अडी. पण मी या डी मध्ये पाहतो भाऊ, तर याच्या पोटामध्ये एकच अडी दिसते. दुसऱ्या अडीला खाल्लं का पचवलं का जाण. समजला का? ठीक आहे, म्हणजे हा आपल्या गटात बसत नाही. म्हणजे आपला उत्तर दिमाग खराब. आज सुरुवातच सी पासून झाला रे. मैंने तो कुछ बोला ही नहीं. मैंने कुछ बोला क्या? तर तुमचा पर्याय कोणता भाऊ? सी. चलो, तर नेक्स्ट कडे जाऊया. बघा बाळा, बघा मस्तपैकी टुकूर टुकूर बघणे राहते याच्याकडे. बघा, मला मान्य करतो मी तुम्हाला आता येतोय बा म्हणून, ठीक आहे, पण मी काय म्हटलं, 6 प्रश्नांसाठी तुमच्या तोंडाला लॉक लावून ठेवा, नाही तर मी माझ्याकडचे लॉक काढतो ना, मस्त चाबी आपल्याकडे ठेवतो. हो ठीक आहे. हा 6 प्रश्न बिलकुल बोलायचा नाही, लॉक. आणि जो बोलताना दिसला त्याला इथं समोर बोलवणार आणि सगळ्या जगासमोर मुर्गा बनवून दाखवणार. अब भाई मर्जी आपकी, और अब पता है फिर कैसा है अपना, है ना? तो देखो आता पाहायचे, टेन्शन घेवायचा नाही, उलूस आपण टेन्शन घ्यायचा नाही. कसा? तर असा याच्याकडे टुकूर टुकूर पाहायचा. कसा पाहायचा? टुकूर. याच्याकडे पाहायचा नाही, याचाच भाऊ बघायचा आहे ना इकडे. अरे त्याचाच भाऊ बघायचा आहे ना. टेन्शन कोणता आहे रे? तू म्हणाचा याच्या एका पायावर गोल्या आहे आणि मस्त तो असा सरळ आहे, पण हा काउंट तो वाकडा झाला. हा बया कॅन्सल झाला. आता हा पाय कुठे चालला बाळा? तिकडे चालला ना, उजवीकडे चालला. आणि हा म्हणते मी डावीकडे परतो, तर बया मग म्हणा तू काही उत्तर नाही. समजला का नाही? त्याच्यानंतर बापा बापा बापा, हा सरळ पाय चालला आणि हा काउंट हा तिरप्या चालला. हा तिरपा चालला नाही का आम्हाला? मग तूही मर म्हणा, म्हणजे आमचा उत्तर जिंदाबाद जिंदाबाद. बी म्हणजे बाहुबली. समजला का? समजला का? काही डाऊट कसं पाहायचं समजून राहिलं ना? एकच नंबर आहे का नाही आहे? चला नेक्स्ट प्रश्न पाहू. टुकूर टुकूर पाहायचा कशाकडे? दिलेल्या आकृतीकडे. बघितल्या? हो बघितलं. त्याच्यानंतर पहा, आता पर्यायामधून एक 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 गायब करण्याचा प्रयत्न करा. एक 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 समजत आहे मी का म्हणतो? एक 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 काय करणे? गायब करणे. आता पहा मी का म्हणतो पण अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, तर रेषांचा उपयोग करायचा. ही लाईन्स जे दिलेले आहेत ना, ते किती स्वरूपात आहे याचं पहिलं थोडंसं पाहणी करायची. ठीक आहे. आता पाय, याच्याकडे हे आडव्या रेषा आहेत. कशा रेषा आहेत? अशा आडव्या. 1 2 3 आहेत रेषा. कशा आहेत? आडव्या आहेत. इथेही आडव्याच आहेत, पण एकामेकाला चिपकवून टाकलं का हे असे डाय काही दिसूनच नाही राहिला. हळ म्हणा तू मेलास बापा. ह्या आडव्या रेषा उभ्या केव्हापासून झाल्या का? तूही मेलास म्हणा.
ठीक आहे बापा, हाय सरळ सरळच दिसते, तूही मेलास म्हणा. भाऊ मग राहिला काय? म्हणजे मी आता काहीतरी विचार तरी करू का? अरे चार पर्याय पासून म्हणजे चार पर्यायापैकी तीन पर्याय सरेआम मिलेगा, तर चौथा पर्याय तुमच्या उत्तर राहील का नाही राहील? नाही नाही नाही, मी का चुकीचा बोलत आहो का? नाही नाही नाही, सांगा ना सांगा ना. अरे सगळ्यांना अक्षदा मिळाल्यात का? तर शुभमंगल, सावधान. तर म्हणून तुमचा उत्तर डी भाऊ. नाही समजला का? कोण नाही म्हणते नाही समजे. नवोदयाचा मी पहिलेच सांगितलंय, रिझनिंग असा विषय आहे तर तुम्ही बिलकुल आउट ऑफ घेणार. फक्त दोनच त्यामधले चॅप्टर असे राहतात जे दिमाग खराब करतात, ते आपण एक नंबर करणार आहोत, टेन्शन नाही. 40 पैकी 40, आपला रेकॉर्ड नाही तुटला पाहिजे. 40 पैकी 40 पाहिजेत भाऊ. हो ठीक है ना? चलो देखो सामने भगे, चलो भगते फिर देखो. ओ माय गॉड, पत्ते न पत्ते, पत्तेवर पत्ते. समझला? मैंने बोला था क्या, याद है ना? याद रखना भाऊ. पत्तेवर पत्ते, पत्ते पत्ते. चला तर पहा जी, पहा आता हा काउंट याच्या डोकसा असा खाली पाहताय अन हा काउंट वरती पाहते बया. हेड म्हणा, तोही तिरप्यामध्ये वरती पाहते, हेड म्हणा. आणि हाही तिरप्यामध्ये वरती पाहते, हुड म्हणा. म्हणजे तुमचा उत्तर ए फॉर आग्रा. समजला का भाऊ? अय आग्रा, इकडे पहा. समजला काय भाऊ? ए फॉर आग्रा. कोई शक है किसी को? कधी कधी बळा एकच तुम्हाला एक कोणता तरी, जे तुम्ही कोणता तरी डोका म्हणा किंवा हात म्हणा किंवा पाय, जे काही त्या चित्राचं पकडताना काय माहित तोच उत्तर देऊन देते. आता या ठिकाणी डोक्यानंच उत्तर देऊन देणार, बाकीच्या पायाची गरजच नाही पडली. बरोबर आहे का नाही? ना हात पायाची गरज पडली ना पाय पायाची गरज पडली. उत्तर भेटला का नाही भेटला? त्या हिशोबाने दिमाग लावायचा. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ का नको जाऊ? जातो जातो, तुम्ही म्हणता म्हणून जातो, नाही तर आपल्याला काय टेन्शन नाही. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जर सपोज मला जायचं आहे ना बाळा, तर बघा याच्यामध्ये भाऊ रात को लाइव क्लास में देखूंगा ना किसका किसका आंसर आते तो बराबर. ठीक है, अब देखो. ओ माय गॉड, देखो यहां से इसके मस्त छोटू छोटू कंबर आहे याची, लहानशी उलूशी कंबर आहे आणि याची कंबर झाली का ढेबरी, हेड म्हणा कॅन्सर. ठीक आहे बापा 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 बापा, याचा हा कान काउंट चिपकले का याच्यात का? कानच गा, दातच वाटते मला. हा दात सारखा नाही वाटते का? हेड म्हणा तू बया. आता मी काय म्हणतो, याचे 2 पाय आहेत. किती पाय आहे? आणि याले बयाले हा तिसरा पाय अजून एक्स्ट्रा आला. हेड म्हणा बया, तूही मेलास. म्हणजे तुझा उत्तर कोणता रे बाबा? समझ में आई क्या बात? अशा पद्धतीने जायचं. ठीक है, तो माफी चाहूंगा, शायद थोड़ा सा पता नहीं, लेकिन ये शायद कैमरा अपना हिल गया था तो मेरा ध्यान नहीं था, तो अभी बच्चों ने बताया तब जाके पता चला. तो एनीवे जो भी है, जिस हिसाब से है, थोड़ा बहुत होते रहता है ये टेक्निकल में, इसको भी कुछ तो भी करना पड़ेगा, है कि नहीं? प्रॉपर उसको चिपका ही देते ऊपर, नहीं तो दिमाग खराब, मतलब टेंशन नहीं रहेगा, डायरेक्ट चिपकॉन टाकून दिमाग खराब. चलो समझ में देखो, हालांकि इधर का नहीं दिखा होगा शायद, लेकिन प्रॉपर सवाल तो दिखा होगा ऐसा मुझे लग रहा है. जो भी होगा आप लोग एडजस्ट कर लेना. ठीक है, या फिर से मत पढ़ा दू फिर से. एक काम करू, रिपीट फक्त थोडासा करून टाकू. जितके पण केले ना, 3 प्रश्नापासून म्हटलं ना. ठीक आहे, इथून प्रॉब्लेम नाही. आता पहिलाच प्रश्न होता हा, दुसरा तिसरा प्रश्नापासून बा. शायद अगर सपोज व्हिडिओ नसेल प्रॉपर, कारण की आपण एडिट फेडिट करत नाही, आपल्याकडे काही फिल्टर अपन करत नाही बस. ठीक है, क्योंकि बैक टू बैक अपने क्लास रहते हैं. आपका खत्म 8वीं का, 11वीं का खत्म, 10वीं का खत्म, 8वीं का खत्म, 9वीं का, फिर स्टेट का अलग, सीबीएसई का अलग. तो उसकी वजह से अपन ये फिल्टर फाल्टर कुछ नहीं करते बैठते, डायरेक्ट जैसे वीडियो बनता आपको मिलता. समझ रहे हो बात को? चलो देखो तो. कुठे होतो का? हा सांगताना काय म्हटलं होतं मी तुम्हाला, की हे आडव्या रेषा बघायचे. इथे बघा उभ्या रेषा दिसतात, तर हे आधीच मेले दोन्ही. आणि राहिली गोष्ट, इथे 1 2 3 रेषा आहेत, इथे पण 3 आहेत, पण इथे कुठे ना कुठे मांडणी खूप दूर दूर आहे, इथे खूप जवळ जवळ आहे, म्हणून हा तुमचा उत्तर नाही.
आणि म्हणून शेवटी तुमचं उत्तर काय, डी बाळा. काय डाऊट? यानंतर या पत्त्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाळा पत्ते, याचा जो डोका आहे हा असं तिरप्यामध्ये खाली बघतोय आणि इथे, अरे इथे तर बघतच आहे, इथे वरती बघताय म्हणून होणार नाही, इथे पण वरती बघताय म्हणून होणार नाही, इथे पण असं साईडला बघतोय म्हणून होणार नाही. म्हणून तुमचा उत्तर कोणता, ए. ठीक आहे. आता त्यामध्ये मी एक्सप्लेन केला आहे. ठीक आहे. याच व्हिडिओमध्ये फक्त कुठे नाही कुठे बघा हा रॉंगच आहे बघा. चला, आणि हा तर तुम्हाला आताच सांगितलं. ठीक आहे. याचे 3 पाय आहेत, हा होऊच शकत नाही. ठीक आहे. याच्या माहित नाही काऊन तर इकडून कानच चिपकले, हाही होऊ नाही शकत. आणि राहिली गोष्ट याची कमर माहित नाही काऊन तर ठोकर ठाकर झाली, कॅन्सर. म्हणून तुमचा उत्तर हा. समजलं का? अरे समजलं का बाळांनो? चला हा, आता समोर जाऊया. प्लीज उससे थोड़ा सा दूर रहिएगा. अब देखो, अब हा तर मोठा खतरनाक आहे. टेन्शन घ्यायचा नाही, फक्त बघा की काय हा जो चित्र आहे ना बाळा, या चित्राला फक्त इकडे कोरिलेट करणे आहे तुम्हाला. सगळ्यात पहिला का पाय, पहिले त्याच्या पोटामध्ये एक गोलू आहे आणि तोही भुरावाला आहे. कसा आहे? भुरावाला. बापा याच्या पोटात केला बरोबर तो कारा झाला का? हेड म्हणा तू तर होऊच सकस नाही. 2 तर असेच कॅन्सल झाले. आता राहिले किती? 2. कोई शक? कसं बघायचं बघा पहिलेच हा, त्याच्यानंतर पाय गा देवा. मी काय म्हणतो, पाय इथे बघ, इथे मस्त पैकी यांनी का नाही कानात झुमके घातलं बाय, 2 मस्त भुरूवाले झुमके घातलं हा की नाही, मुलींचे फेवरेट झुमका. ठीक आहे. तर बापा बापा याचा झुमकाच मेला पडला का बाजारात? या झुमका गिरा रे इसका रे. अरे इसका झुमका गिर गया मतलब ये हो ही नहीं सकता. तो इसका मतलब आपका आंसर क्या हुआ बाळा? समझ? झुमका गिरा रे. याचा झुमका भेटेल तर पाहिजे रे. ह्या पोराचा झुमका परला कुठेतरी. चला नेक्स्ट. अब देखो, अब देखो, अब इसमें से भी कुछ 5 सवाल मैं बता देता हूं और फिर होमवर्क दे दूंगा. अच्छा 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 अच्छा, चलो फाइनल फाइनल हा 3, फाइनल 3. चलो 2. ठीक है, 2 सवाल मैं बता देता, उसके बाद आपको होमवर्क रहेगा. चलो, ये सवाल 2020 में पूछा गया था. कोणत्या वर्षी? 2020व्या वर्षी. तर लक्ष दे बाळा, कसं याला सॉल्व करायचं ते बघ. बघा पुन्हा तसंच नियम लावायचे. याच्याकडे मस्त याचे 2 काय आहेत रे भाऊ? हात आहेत. 2 हात आहेत. बापा याचा हात पेंगरी केव्हापासून झाला रे? अरे हेड म्हणा तू मेलास. बापा इकडे, आता इकडे पेंगरी होता, तिकडे पेंगरी आला रे. कॅन्स. बापा याचे 2ही हात पेंगरी झाले रे. कॅन्सर. म्हणजे तुमचा उत्तर बॉम्ब. समजला का? हातांनीच तुमची मदत करून टाकला. समजला का नाही? ठीक है. चलो तो सामने जाते हैं सन्ना पिकअप दन्ना एवरेज. अब ये जितने भी सवाल हम लोग लेने वाले हैं किसी ना किसी एग्जाम में जरूर आए हैं, ये समझ लेना. ठीक है. अब हालांकि हर बार मैंने लिख के नहीं दिया, लेकिन फिर भी आप देखो. ओ बो बो. आता बघा बाळांनो, पाय पाय यापासून सुरू करायचं. ठीक आहे. आता पाय, याच्या पोटातून एक इळी निघाली, भुरू इथं आहे. ठीक आहे. बाप्पा याची इळीच गायब आहे का? कॅन्सर. आहेत आहेत, इल्या आहेत. त्याच्यानंतर 2 हातांना मस्त डंबल पकडून आहे तो गोलू भुरूवाले. ठीक आहे. बाप्पा याचे डंबलच गायब झाले रे. कॅन्सर. चला, त्याच्यानंतर मस्त एरो एकामेकाकडे पाहून राहिले, असे पाहून राहिले. ठीक आहे. बापा याचे एरोच गायब झाले रे. कॅन्सर. म्हणजे तुमचा आन्सर सी. नाही समजला का? कावरा सी. चल पाय नेक्स्ट. अरे एकच नंबर. अच्छा अच्छा, देखो मैं क्या बोल रहा हूं भाऊ. पाय मी काय म्हणतो, पाय याच्या पोटातून मस्त का निघाला? एरो इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे. याच्या पोटातून नाही निघाला, हा इथून निघाला. म्हणजे हा का कॅन्सल झाला. चल भाऊ, याला का नाही मस्त 2 कान आहेत. मस्त मधातून पोटातून निघालायचे कान. बापा याचे पोटातून नाही निघाला.
म्हणून हा उत्तर कॅन्सर. त्याच्या डोक्सीवरून कान निघाले. चल आता बी आणि सी मधून आहे भाऊ. पाय याच्या पोटातून मस्त 2-2 लाईन आहेत का? आहेत का नाही आहेत? अले ले ले, याचे काउंट हात पाय सरळच झाले रे, हात चालेच नाही. हिड आपला बॉम्बे इज अवर आंसर. क्या ये बात क्लियर हुई क्या बच्चा? अरे क्या ये बात क्लियर हुई? इसकी ओवरऑल फाइल, इसका ओवरऑल जो भी आपको होमवर्क के रिलेटेड जो भी चीजें रहेगी अपने ग्रुप पे आ जाएगा. चाहो तो मैं वो डिस्क्रिप्शन बॉक्स में भी इसकी लिंक डाल दूंगा, आप देख सकते हो. हम लोग ऐसे ही कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से नवोदय की पढ़ाई करने की कोशिश करते हैं. आपको अगर सपोज हमारे साथ जुड़ना है तो नीचे जो नंबर अभी फ्लैश हो रहा है उस पर आप कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. अभी ये जो हमने टॉपिक अभी डिस्कस किया है, रात को उसी टॉपिक के ओरिएंटेड वेराइटीज ऑफ सवालों पे हम लोग डिस्कशन करते हैं. थोड़ी देर में इन बच्चों को इन्हीं के ग्रुप पे एक पीपीटी या फिर एक पीडीएफ फाइल चली जाती है, वो बच्चे सॉल्व करते हैं. कुछ डाउट रहता है तो रात को पूछते हैं. बस यही सिलसिला हमारा रहता है. तो अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो दिए गए नंबर पे कॉल कर सकते हो. और वीडियो अच्छा लगा हो तो भाई लाइक जरूर कर दीजिए, दोस्तों में शेयर कर दीजिए. और अगर नए होंगे तो सन्ना पिकअप दन्ना एवरेज में सब्सक्राइब कर दीजिएगा. तो मिलता है बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.